नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता तुमची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की बघा मंत्रिमंडळाची महत्त्वाचा आता निर्णय आता जाहीर झालेला असून आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनांचा 21 हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। आता नमो शेतकरी योजनाचा म्हणजेच की बघा 8वा हप्ता आता बहुतांशी हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा नमोच्या 8व्या हप्त्याची आता वाट पाहत आहे। आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की बघा सकाळपासूनच अनेक बँकेच्या बघा अनेक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये आता बघा 4,000 रुपये आज बघा जमा झाल्याची माहिती मिळत आहे। आता काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 4,000 रुपये जमा होत आहे, तर काही शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 7वा हप्ता जमा नाही झाला, अशा शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा 7वा हप्ता प्लस 8वा हप्ता दोन्ही हप्ते मिळणार आहे। मागच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्याला बघा 7वा हप्ता म्हणजेच की नमोचा 7वा हप्ता मिळाला नव्हता, त्यामुळे सरकारने बघा हे मोठा निर्णय घेतलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आठवड्याभरापासून बघा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा चर्चा सुरू होत्या, परंतु आता बघा मंत्रिमंडळाचे निर्णय या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे। त्याचमुळे शेतकरी मित्र बघा आता पैशाचं वाटप 3 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात आता हे पैसे मिळणार आहे आणि यांचा फायदा बघा मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यासाठी सुरुवातच झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आजचा दिवसच बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे निर्णय घेतलेला आहे आणि आजचा दिवस शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे। बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी बघा नमोच्या 8व्या हप्त्यासाठी बघा वाट पाहत होते। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता सरकारने बघा ठामपणे बँकेमध्ये आणि निवडक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे वितरण केलेले आहेत। हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बघा पैशाचा वाटप आता 3 टप्प्यामध्ये होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार बघा, कोणते शेतकरी पात्र आहे, पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, अपात्र शेतकरी व तसेच बघा पात्र शेतकरी कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज बघा 2,000 प्लस काही शेतकऱ्याला 4,000 रुपये जमा झाले आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। म्हणजेच की शेतकरी मित्र बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळाले, किती पैसे मिळाले, कोणत्या जिल्ह्यात मिळाले व तसेच बघा कोणत्या तालुक्यात व तसेच कोणत्या गावात पैसे मिळाले, संपूर्ण माहिती तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो बघा, दर 4 महिन्यांना लाभ पण बघा यावेळी अडचण का बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बघा नमो म्हणजेच बघा नमोचा 8वा हप्ता हे मिळाला नाही, कारण की बघा शेतकरी मित्रांनो 4 महिने झाल्यानंतर नमोचा हप्ता व तसेच पीएमचा हप्ता मिळतो। पीएम किसानचा 21 हप्ता मिळाला, पण बघा नमोचा 8वा हप्ता अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला नाही आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांच्या दोन्ही योजनांचा हप्ता साधारणपणे दर 4 महिन्याला दिला जातात, पण शेतकरी मित्रांनो नमोचा हे 8वा हप्ता मिळालाच नाही आणि पीएमचा 21 हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा आता त्यानुसार आता बघा 4 महिने पूर्ण झाले असून आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे लागलेले आहे। आता बघा परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्वात बँकेमध्ये हे पैसे सरकारने सोडलेले नाही। आता काही ठराविक बघा, काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही अशा बँक सिलेक्ट केलेल्या आहे, त्याच बँकेमध्ये आता पैसे जमा होणार आहे। यांचे कारण असे आहे की बघा मागच्या वेळी बघा जेव्हा नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे सोडले होते, तेव्हा अनेक बँकेमध्ये ते अडकून पडले होते आणि भरपूर शेतकरी हे सरकारवर नाराज होते। त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। आता बघा बँकेची अडचण आणि सरकारचे नवीन निर्णय, अनेक बँकेकडे त्यांचे स्वतःचं सर्व्हर आणि आयएफएससी कोड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। आता बघा शेतकऱ्यांनी मागील वेळेस पैशासाठी वाट पाहावी लागली होती, त्यामुळे सरकारने आता काही ठराविक बँकेमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय हाती घेतलेला आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही सुद्धा नमो शेतकरी आणि पीएम किसानची योजनाचा हप्ता घेतलेला असेल, तर आता कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा झाला आहे यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा
तुमचे बँक यादीत आहे का? आजच चेक करा. आज सकाळपासूनच अर्थात बघा पी-एम किसानचे शेतकरी मित्रांनो पैसे जमा झालेले आहे. आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे एकूण ज्या शेतकऱ्याला 7वा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्याला सुद्धा आता एकूण 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की बघा तुमचे बँक सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे का? हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तार सांगणार आहोत. कारण सध्या केवळ निवडक बँकेमध्ये आणि ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे. आता ते ठराविक जिल्हे कोणते आहे, कोणत्या बँका आहे, अखेर प्रतीक्षा आता शेतकऱ्याची संपलेली आहे. आता बँकमध्ये SMS आला का? तुम्ही आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, असं एकूण शेतकऱ्याला आता कंटाळा आला असेल. पण आज खरोखरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच बघा शेतकऱ्याला आता SMS येणे सुरू झालेले आहे. आता बघा कोणकोणत्या बँकामध्ये सरकारने हे पैसे सोडलेले आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. काल संध्याकाळीच बघा 12 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या 10 बँकांना देण्यात आलेली होती. बघा तुमचा जिल्हा या यादीत आहे का? लगेच तपासा. शेतकरी मित्रांनो बघा बँकांनी सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की बघा कोणत्याही परिस्थितीत आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजे. त्यानुसार शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा SMS येऊ लागलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा तर आज बघा कोणत्या बँकेत हे पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या 12 जिल्ह्याची यादी दिली आहे हे आपण पाहणारच आहोत. जर तुम्ही बघा नमो आणि पी-एम किसानचे 4,000 रुपयाचा आजच तुमच्या खात्यात हवे असतील म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला 7वा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्याला 7वा आणि 8वा हप्ता 4,000 रुपये मिळणार आणि ज्या शेतकऱ्याला बघा आता 8वाच हप्ता मिळाला नसेल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले असेल तर तुम्ही जिल्ह्याची यादी तुमच्या जिल्ह्याची यादी यात यादीत नाव आहे का लक्षपूर्वक तपासायचं आहे. काही तासामध्येच पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता कोणत्या बँकांमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे सोडण्यात आलेले आहे. आता 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहे. बघा हे तुम्हाला ते जर तुम्हाला जिल्ह्याचे नाव बघायचं असेल तर व्हिडिओला तुम्हाला शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघत चला. आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम बघा कोटक महिंद्रा बँक या बँकेत पैसे सोडले आहे. त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा या बँकेत सुद्धा पैसे जमा होत आहे. परंतु कोणत्याही जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत आता हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो HDFC बँक तसेच बघा ICICI बँक अशा बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे कारण काही ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या पैसे येत आहे, पैसे अडकू नयेत म्हणून सरकारने नवीन निर्णय आता उर्वरित जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात पैसे सोडले जाणार आहे. यांचे कारण म्हणजेच की बघा पैसे अडकू नयेत आणि शेतकऱ्याला वेळेवर पैसे मिळावे यासाठी सरकारने हा निर्णय हाती घेतलेला आहे. आता पुढील जी काय बँक आहे जी काय महाराष्ट्र बँक आहे जवळपास बघा अनेक शेतकऱ्यांचे या बँकेत खातं उघडलेले आहे. त्यामुळे या खात्यात सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पुढची बँक आहे ती म्हणजे की बघा बँक ऑफ इंडिया या खात्यात सुद्धा सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि केवळ 12 जिल्ह्यामध्येच पैसे तुमचा जिल्हा आहे का हे लक्षपूर्वक ठेवा. आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यात आता शेतकरी मित्रांनो पैसे जमा होत आहे म्हणजे जे बघा 3 टप्प्यात आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे डायरेक्ट जमा होत आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो यात यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 100% आज तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता आज 12 जिल्हे निवडलेले आहे. कोणकोणते 12 जिल्हे आहेत सर्वप्रथम बघा लक्षपूर्वक बघा. सर्वप्रथम जिल्हा आहे बघा अहमदनगर. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा अकोला, अमरावती, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. आता शेतकरी मित्रांनो बघा हे जिल्हे 12 जिल्हे सिलेक्ट केलेले आहेत. या जिल्ह्यात आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात सकाळपासून पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण की 2 या 3 तासात तुमच्या बँक खात्यात कधी सुद्धा पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे की बघा सकाळपासून तर संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. जर काही प्रॉब्लेम येत असेल ते व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.